नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चटपटीत अशी टँगी फ्लेवरची दाबेलीची रेसिपी. खूप मस्त झालेली आहे, स्पायसी अशी. चला तर सुरू करूया. त्यासाठी मी कढाईमध्ये थोडंसं जिरं व हिंग घातली, त्याला परतून घेतलं व त्यामध्ये थोडीशी पाऊण चम्मच हळद घातली व एखादा चम्मचच्या जवळपास रेड चिली पावडर घातलेला आहे व कलरसाठी मी अर्धा चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर घातलेला आहे. मसाले परतून झाले की त्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडं प्रमाणामध्ये आमचूर पावडर, धनिया पावडर आणि जिरा पावडर ॲड केला. नंतर दाबेलीचा मसाला जो मार्केटमध्ये आता अवेलेबल मस्तपैकी मिळते, सर्व मिक्स करून तोसुद्धा त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच घातलेला आहे. मसाले थोडेसे परतून झाले की त्यामध्ये उकडलेले मी आलू हाताने अगोदर मॅश करून घेतले आणि ते सुद्धा त्यामध्ये ॲड केले व लो फ्लेमवर याला थोडंसं हलकंसं 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता सुकं वाटते थोडंसं मसाला, म्हणून मी अगदी 3 ते 4 चम्मच पाणी घातलेलं आहे आणि पूर्ण मसाला त्यामध्ये मिक्स करून लो फ्लेमवर याला शिजवून घ्यायचा आहे. थोडेसे आलूचे तुम्हाला छोटे तुकडे दिसत असेल, पण थोड्या वेळाने ते शिजले की पूर्णपैकी मॅश होऊन जाईल. आणि त्यामध्ये सोबतच मी इमली चटणी ॲड केलेली आहे. इमली चटणी थोडी जास्त लागते यामध्ये. 3 ते 4 चम्मच मी इमली चटणी टाकलेली आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे 3 चम्मचच्या जवळपास. कारण की ह्या 2 वस्तूंनीच दाबेलीची जी टेस्ट असते ना, ती खूप छान लागते. म्हणून इमली आणि साखर ही नक्की तुमच्या चवीनुसार ॲड करा यामध्ये. आणि सर्व मसाला शिजलेला आहे आत्ता. तर मी गॅसची फ्लेम बंद केली. नंतर एका ताटाला अगोदर मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हलकंसं आणि पूर्ण मसाला त्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे. आता सध्या गरम आहे, तर याला थोडा थंड झाला की त्यावर आपल्याला थोडेसे मसाला पीनट असते ना, ते सुद्धा ॲड करायचे आहे आणि सोबतच डाळिंबाच्या बिया त्यासुद्धा मी ॲड केल्या त्यामध्ये. छानपैकी दोन्ही वस्तू स्प्रेड करून झाल्या की त्यावर ओलं खोबरं असेल किंवा सुकं खोबरं असेल त्याला किसून घ्यायचं आणि ते सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मसाल्याला चिटकून राहील ते. नंतर थोडासा मी कांदासुद्धा त्यावर ॲड केला आणि कोथिंबीरसुद्धा ॲड केलं व आणखी छान दिसण्यासाठी शेवसुद्धा ॲड केलेले आहे त्यामध्ये. खूप मस्तपैकी दाबेलीचा जो मसाला असते ना, तो तयार झालेला आहे. किती कलरफुल आणि छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही पण. अशा प्रकारे मसाला तयार आहे. तर आता मी पाव घेतले आणि त्याला कट करून घेतलं असं बीचमधनं. आणि यामध्ये मी थोडीशी लसूण आणि काश्मीरी मिरची असते ना, तर तिची चटणी लावली एका साईडने आणि हिरवी चटणी पण लावू शकता तुम्ही. आणि एका साईडने मी इमलीची चटणीसुद्धा लावलेली आहे व त्यामध्ये मसाला फिलअप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. यामध्ये तुम्ही आणखी यामध्ये थोडंसं हे टाकू शकता, कांदा, पीनट्स वगैरे, डाळिंब वगैरे तुम्हाला आवडत असेल जास्त तर. आणि जो साईडने निघलेला मसाला आहे ना, त्याला थोडंसं असं पूर्ण पावला लावून घ्यायचं आणि शेवने थोडं कोट करून घ्यायचं, म्हणजे आणखी छान दिसते ती. एक आणखी भरून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने भरलं की त्यामध्ये तुम्हाला जे ॲड करायचं असेल तुमच्या चवीनुसार ते तुम्ही ॲड करायचं असं. आणि साईडला का नाही मसाला असा लावून घ्यायचा अगोदर, म्हणजे त्याला शेव बरोबर चिपकून राहिली यासाठी. अगदी थोड्या प्रमाणामध्ये टाकायचा, खूप जास्त नाही टाकायचा, नाहीतर नुसतं मसाला लागेल. अशा प्रकारे कोट करून झालं की ताव्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं मस्तपैकी आणि त्यावर जी दाबेली असते ना, ती
थोडीशी अलटपलट करून शेकून घ्यायची आहे 1-8 मिनटं. 1-8 मिनटं पण नाही लागत, 30-40 सेकंद लागते फक्त. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि नवीन वर्षामध्ये एन्जॉय करा. बाहेरून खाण्यापेक्षा बाहेरून थोडी आत्ता 25 ते 30 रुपयाची एकच मिळते, त्यापेक्षा घरी मस्त पोट भरून खाणं होते. म्हणून घरीच बनवायची मस्तपैकी. आणि जेव्हा त्रास येईल तरच खायला जायचं, नाहीतर घरीच तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी बाकीचे पण पाव म्हणजे दाबेली शेकून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तयार आहे आजची मस्त चटपटीत अशी टँगी फ्लेवरची स्पायसी दाबेलीची रेसिपी. बनवून बघा, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.